दादा तेच आषाढी वारी येते. तुम्ही जशी चंद्रभागा आहे तशी तुम्ही आमच्यासाठी विठ्ठल म्हणून आले. ही 12 तारीख चंद्रभागा आहे म्हणून आमची वाचवा एवढीच विनंती. आणि तुम्ही वाचवा कोण ही आम्हाला शाश्वती द्या. शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा शेतकरी बोललेही पाहिजे. तर तो काय फार मोठा मला अडचणीचा विषय वाटत नाही. तुमचा प्रत्येक तुम्ही माझ्या मते पहिल्यांदाच काहीतरी मागितलंय माझ्याकडून, तर मला वाटत नाही की काय फार मोठी अडचण आहे मला त्याच्यामधून मार्ग काढायला. आपण तुमच्या हिशोबाने मार्ग काढून मार्ग दोन्ही बाजूने काढावे लागतील. आणि शेतकऱ्यांचं प्राधान्य हे एक क्रमांकावर असतं. तर ते जसं विनायकांना म्हटले आपण निश्चित त्याचं उत्तर देईल. आपण तुम्हाला पण बोलताना ऐकलेलं नाही. आज करताना पाहिलेलं पण बोलत नाही. मला 15 वर्ष आठवतो प्रत्येक कार्यक्रम घेतात. दादा मी तर पहिल्यांदा बोलून राहिलो, नाही तर विनायकांना नाही या लोकांचा हात जोडायचं पाठीमागं जायला नको. दादा पुढे साहेब पुढे जायला तुम्ही म्हणायचे काय चाललं अण्णा काय चाललं आपण मी चाललो. बोलायची हिंमतच होत नव्हती. आज बोलायची हिंमत का आली तुमच्या पुढे. दादा आमचं पाणीच जाणार आहे तुम्हाला सांगतो. आणि आम्हाला म्हणजे सहकाराचा आवड आहे. सहकार म्हणजे काय, आमच्याकडे समजा कांदे असतील, बटाटे असतील, वांगे असतील, ऊस असेल, हे सोडून आम्हाला बाकीचं काही इंटरेस्ट नाही. का कोणी आम्हाला नगरपालिकेला उभं राहायचं, याच्या दारात जायचं, त्याच्या दारात जायचं, तो नाही. आम्ही खासदार साहेबाच्या विचाराचे माणसं. म्हणजे त्यांचे कार्य बाळकडू हे जसं खासदार साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला पाजलेलं आहे, तर ते बाळकडू आम्हाला जे कार्यकर्त्यांना पाजलेली ती तळमळ आम्हाला ती येऊन राहिली. का आमचं जर पाणी जर गेलं तर शेती उद्ध्वस्त होईल. आणि आम्ही जर उद्या पाणी जर गेलं उद्ध्वस्त होईल. जर गावात जर धंद्याला गेलो तर पॉलिसीशिवाय आमच्याकडे काही नाहीच आहे ना. पॉलिसी बंद आम्हाला गावात जागा आम्हाला आमचं काय पाणी तुम्ही बंद काही करू नका एवढी विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट ते एक सांगतो, 45 मीटर रोड आहे कोणता स्वामीनुसार बसला. 35 वर्षापासून ते शेतकरी इतके वैतागलेले. आता नगर मनमाड रोड जर तुम्ही जर पाहिला तर नगर मनमाड रोड आहे 30 मीटर का 35 मीटर आहे. मग 45 मीटर कोणता अधिकारी होता 45 मीटर सर्वे केला त्यावेळेला. नाही 45 आहे नगर मनमाड रोड जर तुमचा तुम्हाला सांगतो 35 मीटर आहे. 45 मीटर जर झाला तर 35 वर्ष तिथं काही म्हणजे सारे शेतकरी ना वेटीज आहे. कोणाला विकता येईना, कर्जबाजारी झाले, त्याच्यावर आरक्षण पडलेले, काही टेन्शन घेऊ का मरून गेले. तुम्हाला सांगू ऑन पेपर अजून मंजूर आहे ना. नाही जे व्हायचं परमिशन. आणि आम्हाला तुम्हाला सांगू दादा, तुम्ही आणि म्हणजे मंदिरात साईबाबा आणि जोपर्यंत तुम्ही तोपर्यंत आम्हाला काही कुठली बी भीती नाही. का आमचं डिगे साहेबावर राग नाही, आबय राजावर राग नाही, कोणावर राग नाही, किंवा उत्तम भाईवर राग नाही, किंवा जेवढे नगरसेवक असतील त्यांच्यावर आमचा कुठलाही राग नाही. पण हे जे आमचं जे हक्काचं पाणी आहे तुम्ही घालू नका. 11 मीटर रोड केलेला आहे, तुम्ही 10 मीटर रोड करा. आणि 2 मीटर जरी चारी जरी ओपन राहिली तर पर्पोलेशन होतं. नळ्या काय टाकू नका. आणि तेवढं करून तुम्हाला सांगतो चारीच्या घालतून जवळजवळ 2 का 3 मीटर रान शिल्लक आहे तुमचं. कवांना बरोबर आहे की नाही. पूर्व बाजूला रान शिल्लक आहे ना. आणि जे कोणाचं जर अतिक्रमण घेत असेल ते कोणाचं काही काढू नका. तेवढं जे घर आहे शिल्लक त्यांना काही बात म्हणजे धक्का लावू नका. एवढं करून माझे 2 शब्द संपवतो. जर चुकला असेल तर आम्ही तुमची माफी मागवतो. अजून काय मानणार सारी संबंधित सगळं माहिती दिली तर काकांनी दिली. एक गोष्ट कानावर आली मग एक छोटी सांगू इच्छितो तुम्हाला. काही जे पोतेंमध्ये 2 गट पडले बा, ही जी भावना आली 2 दिवसापासून
तर ती का आली का नाही तर आम्ही ना दादा आम्ही एकमेकाच्या विरोधात नाही. आता तुम्ही अण्णांना पहिल्यांदा बघितलं बोलताना, अण्णांचेच विचार मी पुढं मांडतोय. आमचं एकच म्हणणं आहे फक्त का चारी राऊंड रस्ता होतोय आणि चारी पार्श्वभूमी मांडताना चारीची एक अण्णांकडून एक गोष्ट राहिली सांगायची. साल आठवत नाही पण 16-17 साल असं माझ्या म्हणजे का दुष्काळ पडलेला होता. तर साहेब आपलं पाणी यायचं फक्त वॉटर रिझर्व भरण्यासाठी. तर साहेबांच्या अनुमतीनं नांदुर्की गावानं इथं शिवे इथपर्यंत पाणी तुंबवण्याची परवानगी आहे. त्यांनी एक दिवस तुंबवलं की आम्ही बघितलं, आम्ही साहेबांकडे गेलो, आम्हाला परवानगी पानमाळ्यापर्यंत पाणी तुंबवून फक्त तुंबवायचं का वावरात घालायचं नाही. तर ते पाणी तुंबवल्यामुळं दादा फक्त तुंबलं, वाहिलं पण नाही. तर कृष्णनगर म्हणजे कडोबानगर तर आहे, नांदुर्की हात आहे फक्त एवढंच. कृष्णनगर रोडच्या खाली पलीकडचा प्रसाद नगर, गोवर्धन नगर, संत नगर, इकडं आप्पाजी काकांचं संत तुकाराम नगर, मेन म्हणजे आमचा पानमाळा आणि माली नगर, सगळ्यांना ते पाणी उतरलं. त्याच्यानंतर आम्हाला त्या प्रतिक्रिया आल्या का तुम्ही पाणी म्हणजे आम्ही रात्र जागायचो का कोणी चारी फोडू नये का वावरात पाणी घालू नये यासाठी. म्हणजे ही भूमिका म्हणजे आम्हाला हा अनुभव होता म्हणून आम्ही चारी बुजू नये या भूमिकेत गेलो. आणि रस्त्याला विरोध काय आमचा अजून कोणाचाच नाही. रस्ता होऊन चारी पण राहते, आमची एवढीच मागणी. आणि ते जे विरोध झाला समजा गट पडले आमच्यामध्ये, तर आम्ही वैयक्तिक समजा जे आज इथं समर्थन देण्यास आले आम्हाला, आमच्या मनात कोणाही बद्दल द्वेष नाहीये. ठीक आहे, आम्ही ज्यावेळेस थोडं आक्रमक झालो, काही शब्द गेले असतील आमच्याकडून चुकीचे, आम्ही माफी म्हणून मागतो. पण आमची एक माफक आणि मवाळ अपेक्षा आहे का फक्त आमची चारी राहून द्यावा आणि रस्ता पण व्हावा. असं नाही का चारी ठेवायची लगेच आज रस्ता नाही करायचा. रस्ता होतो, चारी होती, यावर तुम्ही खरंच पॉझिटिव्हली विचार करा आणि पॉझिटिव्ह निर्णय घ्या सगळ्यांच्या वतीने. आज आपण सर्वजण पानमाळा आणि परिसर इथले आलेले सर्व आमच्या माता भगिनी, सर्व सन्माननीय ग्रामस्थ, शिर्डीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सन्माननीय बापू, मुख्य कार्यकारी अधिकारी दिघे साहेब, सर्व सन्माननीय नगरसेवक, सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक आणि सन्माननीय पत्रकार मित्रांनो, खरं ही पहिली वेळ आहे जेव्हा असा प्रसंग शिर्डीमध्ये आला की एखादा विषय हा दोन गटांमध्ये वादाचा मुद्दा झाला. शिर्डीमध्ये एवढे वर्ष विकास करत असताना प्रत्येक जण हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण अनेक अतिक्रमणही काढले आणि कुठलीही गोष्ट करत असताना समन्वयाने केली गेलेली आहे. हे काम मंजूर करत असताना जो मुद्दा विनायक अण्णांनी मांडला तो अतिशय रास्त यासाठी आहे की काम प्रस्तावित करताना अगोदर ग्रामस्थांची चर्चा करणं आवश्यक होतं. पण हे तितकंच महत्वाचं होतं की आम्हाला देखील कुंभमेळ्याचे पैसे किंवा प्रस्ताव मागण्याचा कालावधी हा फक्त आठवड्याभरात देण्यात आला आणि म्हणून त्या कमी कालावधीमध्ये तो प्रस्ताव सादर करावा लागला. प्रस्ताव घाईगडबडीत सादर करत असताना बऱ्याचशा गोष्टीच्या संकल्पना होत्या रस्ते मोठे करण्याच्या, कारण की एवढा मोठा पैसा परत येत नसतो आणि म्हणून बहुतांश कामं दिघे साहेबांनी प्रस्तावित केले. कदाचित ते नगरसेवकांनाही माहीत नव्हते, नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनाही माहीत नव्हते, कारण की आम्हाला असा निरोप आला मंत्रालयातून की 1 आठवड्याच्या आत तुम्हाला 22 कोटीचे कामं सादर करा. मग ते घाईगडबडीत सादर करण्यात आले. मग जेव्हा आपण त्याच्यावर काम करायला सुरू केलं तर बरेचसे कामं सुरू झाले. यामध्ये शिर्डीमध्ये देखील शिर्डीच्या दोन्ही भागामध्ये शिर्डीत येताना मोठ्या मोठ्या कमानी पण आपण समाविष्ट केलेल्या आहेत. ते कमानी पण होणार आहेत, स्वागत कमानी आहेत कुंभमेळ्यासाठी, असे वेगवेगळे प्रकल्प आहेत. पण आज जेव्हा ह्या चारीचा विषय माझ्या कानापर्यंत आला, थोडं दुर्दैवाने मलाही विलंब झाला. मी आजारी होतो, मग नंतर बाहेर गेलो आणि आज हा निर्णय झाला की आपण याच्यावर मीटिंग लावू. तर जे काही मुद्दे आपण सगळ्यांनी मांडले त्या सगळ्या मुद्द्यांचा आपण सन्मान करू. आम्ही इथून गेस्ट हाऊसला गेल्यानंतर मला वाटतं की संध्याकाळी साधारण पुढं बनकरच्या वस्तीवर आपण चेतन बनकरच्या वस्तीकडे संध्याकाळी, तर आम्ही संध्याकाळी एका वस्तीवर आहोत. तर मी प्रामुख्याने जे काही 4-5 प्रतिनिधी आहेत आपले, ज्यांनी आपलं आपलं मत व्यक्त केलं, विनायक अण्णा असतील, आप्पाजी असतील, नगरसेवक असतील या भागातले, आणि जे कोणी येऊ इच्छितात एक 5-6 लोक
आपण या आणि तुम्हाला अंतिम निर्णय आम्ही देऊन टाकू. निर्णयामध्ये 99.99% जे या भागातली मागणी आहे ती मागणी आपण ग्राह्य धरूनच निर्णय घेऊ. आणि जे इतर लोकांची पलीकडची, आता तसं जर तुमचं 2 गट पडलेत किंवा 2 भाग झाले तर हा परिसर पण वेगळा वेगळा आहे. अलीकडच्या लोकांची मागणी वेगळी आहे, पलीकडच्या लोकांची मागणी वेगळी आहे. बरोबर आपण बरोबर ना. तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर उत्तम भैयाच्या घरापासून पुढचे लोक त्यांची मागणी वेगळी आहे आणि भैयाच्या घराच्या पाठीमागचे जे इथपर्यंत लोक आहेत त्यांची मागणी वेगळी आहे. काही मिसमॅच असेल, पण एक वास्तविकता मी तुम्हाला आवर्जून सांगेल. हे एवढं मोठं प्रकरण का झालं मला नाही माहिती. त्याच्यामध्ये अनेक हेवेदाबे असू शकतात, पण त्यामध्ये आपण न गेलेलं बरं. जवळपास 2 किलोमीटरची चारी आहे, ज्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 1 किलोमीटर 400 मीटर 1400 मीटर ही चारी ऑलरेडी बंदिस्तच आहे. 1400 मीटर 2 किलोमीटर पैकी. उरला मुद्दा हा 600 मीटरचा वादाचा मुद्दा झाला जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आल्या. कारण की मी येताना पण बऱ्याचशी पाहणी केली तर सगळ्यांनी जवळपास ज्यांचे कमर्शियल दुकानं असतील, घरं असतील किंवा काय असेल ते बंदिस्त केलेत आणि परस्पर बंदिस्त करून त्यांनी ते चाऱ्या पुढे केले. जसं तुम्ही म्हटले की चारी मोजली गेली पाहिजे, तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की जेव्हा चारी मोजली जाईल तेव्हा सगळ्यांचं नुकसान होईल. शेतकऱ्यांचं नुकसान होईल, ज्यांनी घरं बांधले त्यांचं नुकसान होईल आणि ते आपल्याला करायचं नाहीये. तो वादात फार मोठा मुद्दा होईल. कारण की 14 मीटर 15 मीटर 16 मीटर 21 मीटर, मग ते 14 मीटर कोणाच्या शेतापर्यंत जाईल त्याचा अंदाज आपल्याला येणार नाही. शिर्डीसारख्या जागेमध्ये आपल्या लोकांच्या जमिनी कमी करण्यामध्ये आम्हाला काही रस नाही. विकास मागा पुढे झाला तरी काही फरक पडत नाही, पण ग्रामस्थांना जे पाहिजे तेच आपण त्यांना देऊ. बळजबरी कुठलाही निर्णय लादला जाणार नाही. प्रशासन हे समन्वयाने काम करतं. दिघे साहेबांना, मला, अध्यक्षांना, साहेबांना आम्हाला काय वाटतं यापेक्षा ग्रामस्थांना काय पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे. आम्ही कुठलंही काम प्रस्तावित करत असताना प्रशासन म्हणून आपलं काम आहे काम प्रस्तावित करणं. प्रस्तावित करताना कोणाला नुकसान व्हावं अशा दृष्टिकोनातून कुठलाही आराखडा बनत नाही. पण जर त्या प्रक्रियेला ग्रामस्थांचा विरोध असेल तर निश्चित आपण त्यांच्या विरोधाचा विचार करत, ज्या लोकांनी आज म्हणणं मांडलेलं आहे हे सगळे जुले जाणकार लोक आहेत आणि तुमच्यामुळेच खरं शिर्डी आहे. एवढी मीटिंग मी आजपर्यंत कधी कुठल्याही वादाच्या मुद्द्यावर लावलेली नाही, पण हे मूळच वाद जुन्या ग्रामस्थांमध्ये झाल्यामुळं खरं ह्या मीटिंगला यावं लागलं. नाहीतर न येता सुद्धा फोनवर मी सगळं रिकामी केलेलं आहे आजपर्यंत शिर्डी. पण हे पहिल्यांदा झालंय की हा पानमाळा जो काही पाण्याचा मुद्दा असल्यामुळे झालेला आहे साहेब. हे जे आलेले आहे ना यांचं म्हणणं एकच आहे, पाठीवर हाडा पण पोटावर हाडू नका, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. पाण्याचा मुद्दा आहे, पाण्याच्या मुद्द्यासाठी हे आलेले आहे सगळे. का भाऊ आता आपण पाठीवर हाणलेलं नाहीये. अहो बंद करा साहेब. दत्तानगरच्या खाली 5 वर्ष पाणी गेलेलं नाही. 5 वर्ष टेंडर वाल्याला टेंडर दिलं, काम करून घेतलं, नळ्या बुजवल्या. आम्ही 4 वेळेस सांगितलं तेवढं उकरून द्या, दिलं नाही. 5 वर्ष दत्तनगरच्या खाली पाणी गेलेलं नाहीये. आता दत्तनगर इरिगेशनचे अधिकारी आहे त्यांना विचारा तुम्ही. ती चारी 12 नंबरची तिथं अंडरग्राऊंड जी केली गेली त्या कालावधीमध्ये तो मुळच रोडच फार अरुंद होता. अहो अक्षरशः ड्रेनेज मध्ये पाणी जातं. 6 महिने झाले नळे येऊन पडेल तिथं. कोणतं दत्तनगरचं 6 महिने झाले नळे आणून टाकलेले ते बसवलेच नाही. दत्तनगर जवळच्या अहो जिथं नळ्या टाका तिथं डांबर टाकलं. मी विरोध केला, ह्या नळ्या टाका मग डांबर टाका. नगर शेवगावले आपण परत टेंडर काढू म्हणे तिथं. दत्तनगरचा विषय असा आहे. अहो 6 महिने झाले नळ्या येऊन पडले दादा. प्रत्यक्ष विचारा ठेकेदाराला, उमड्याला विचारा. नगरसेवक आहे, नगरसेवकांना विचारून घेऊ आपण पुढे अडचण असेल. आणि खातेदार फॉर्म भरून बसलेले सातबार पाणी मिळालं नाही त्यांना. पाणी मिळालंच नाही. कोणी अधिकारी असताना विचारा पाणी मिळेल का म्हणून त्यांना. याच्यामध्ये 12 नंबर चारी इथं तर ठीक आहे. गावठाणामध्ये जेव्हा ती जाते तेव्हा त्याच्यावर कोणी कोणी कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधले, कोणी कोणी गाळे बांधले,
हे सगळे गोंदकर आणि पोतेच आहे, बाहेरून कोणी आलेलं नाही. आता तो वाईटपणा मी घ्यायला जावा तरी अडचण आहे. आता कोणाच्या गाड्या आपण सांगायचं का, ते व्यक्ती या अस्तित्वातच नाही, ते वारले, जो काही एक्सपायझेड व्यक्ती त्याच्याबद्दल बोलून काय करणार आहे मीटिंगमध्ये आपण. बरं, आता तिथं काही करायला जावं तर ते लोक जसं आज तुम्ही विनंती करताय तसं त्यांनी विनंती केली की माझं नुकसान करू नका. आता कसं आहे की मानवीयता दृष्टिकोन ठेवून जसा त्यांचा विचार केला किंवा जसा आज तुमचा विचार करतो, निर्णय घेत असताना तिथं काही लोकांचं नुकसान होतं, काही लोकांचा फायदा होतो. आमच्यासारख्या व्यक्तीला ही नेहमी अडचण असते की आता निर्णय काय घ्यावा. पण तरी सुद्धा आज आपण जलसंपदा मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये आहोत, तर आपण आपल्या या पदाचा वापर करत जे कोणी बाराचारीचे शेवटचे टेलला शेतकरी असतील त्यांना जर अडचण असेल तर मी त्या भागात नगरसेवक आहे, उपनगराध्यक्ष त्याच भागात राहतात, सीओ साहेब आहेत आणि गमे आहेत. तुम्ही या पुढच्या 3 दिवसामध्ये इरिगेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर राहून घ्या. रमेश साहेबांना मी 3 वेळेस बोललो त्या विषय संदर्भात. विचारा पुढे गमे विचारा काय विषय? नळ्याबद्दल मी प्रत्यक्ष नेऊन दाखवलं त्यांना. नाही, माझा धन्याचा काय विषय? नळ्या येऊन पडलेले तिथं पहिल्याच बसवले गेलेले, चेंबर मध्ये पाणी जातं, शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. ते काम गंगाबा 15 दिवसात होऊन जाईल, थोडा वेळ लागतो. आता मागं पुढं अहो 6 महिने झाले साहेब. आता प्रत्येक गोष्टी तुमच्याकडे सांगणं आमची चुकी आहे. अडचण नाही, खालच्या सांगितलं लेवलवर व्हायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. नाही, सांगितलं पाहिजे. नगरसेवक संचालक आपण जे निवडून देतो त्या कामासाठी निवडून देतो, प्रत्येक सगळा बोजा तुमच्यावर टाकायचं हे चुकीचं आहे. आम्ही पण स्टेप बाय स्टेपच गेली ह्या बाबतीत. पण पहिले नगरसेवक नाही, मग समजा अभय भाई नाही, दिघे साहेबने शेवटी आंदोलन करावं लागलं आणि मग तो मुद्दा तुमच्यापर्यंत आला. नाही, अडचण अशी नाही. गत झाली. काय होतं, ऐकलं नाही जात दादा. ही शिर्डी शोकांतिका होती असं वाटतं. नाही, आता याच्यामध्ये हे बरोबर आहे की आंदोलनाची परिस्थिती यायला नको हवी होती, पण आता ती आली आणि ती प्रक्रिया झाली, माझ्यापर्यंत आली. आता आपण आलेलो आहोत. नाही दादा, आम्ही ना पहिल्यांदा आम्ही म्हणजे 3 महिन्यापासून याला चालू. आता काय अचानक आम्ही उठलो न आम्ही डायरेक्ट ती मीडिया आली, आम्हाला माहिती नाही. आम्ही कधी मीडिया मीडिया येऊ द्या ना. नाही मीडिया ते येण्याचा- पाहिजे आम्हाला. नाही, थांबा ना. अहो, काय झालं? नाही, दादांचं तुमचं म्हणणं आहे ना, आम्ही काय राजकारणी नाही. पहिली गोष्ट ते जुने नवे यांच्यामध्येच आम्ही बरडलो. मला काय नाही, आबा राजांकडे गेलो का आबा राजा काय म्हणतात ते जुन्यांचं असं झालं तेच झालं यांचं मला का नाही आबा राजांकडे गेलो का आम्ही ते काय म्हणायचे तुमचं मागचं काहीतरी त्यांचं काहीतरी होईल, यांनी गेलं त्यांच्याकडे. मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणा तुम्ही आता काय म्हणायचं मागच्यांनी काय केलं ते विषय सोडून द्या ना. तुम्ही आता उपनगराध्यक्ष तुम्ही आमचा लगेच मार्ग मोकळा करा असं आमचं म्हणणं आहे. किंवा आम्ही किती वेळ गमे साहेबांना विचारा, आम्ही किती वेळच म्हणलो तर दादांकडे आम्हाला पोहोचू द्या. मग गमे साहेब का म्हणे दादा आजारी, मग आम्ही थांबलो ना. ऐका, तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आम्ही थांबलो का नाही? नाही काही तुम्ही- केलं का? नाही, आबा, मला खरं तुम्ही- सांग. नाही तुम्ही शब्द का दिला? काही होईना पण थांबलो नाही. नाही, थांबलो का पहिल्या- नाही? ठीक आहे, अडचण नाही. फक्त आम्हाला काय म्हणतो दादा, आम्हाला फक्त भेटलं म्हणजे आमच्याकडून जर आज समजा चुकीचं माहिती नाही म्हणजे काय होतं, समजा आम्ही तुमच्याकडे तर आम्ही चुकीचं करतोय असं नका होऊन देऊ. कारण आम्ही भेटतोय ना म्हणजे तुम्ही आजारी होते असं आम्हाला तुम्हाला आम्ही थांबलो ना. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मलाच बोलायचा. मला अनेक मगाशी पण एका घरावर मी होतो तेव्हा त्यांनी तेच म्हटलं की नगरसेवकांमुळे असं कसं झालं. तर मी म्हटलं की कोण कसं निवडून आलं यापेक्षा माझ्या शब्दावर लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे मला जबाबदारी नाही. नगरसेवक एक निमित्त असतं किंवा एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत यायचं, पण हे सगळे जे लोक निवडून आलेले आहेत, हे सगळी जी सत्ता आलेली आहे, या सगळ्या सत्तेमागं लोकांचा साहेबांवरचा विश्वास होता म्हणून आपली सत्ता येते. तुमच्यामध्ये तुम्ही ज्या विश्वासाने मतदान टाकतात की साहेब असल्यावर आम्हाला त्रास होणार नाही म्हणून साहेबांचा फोटो टाकून, आणि हे यावेळेस सिद्ध केलं. 1-2 अपवाद जर सोडले, त्यांनी आमचे फोटो टाकले नव्हते, त्यांनी निवडून आले, ते पण मिटिंग आलेले.
म्हणजे टाकले नाही म्हणजे आपण त्यांना टाकू दिले नाही. त्यांचे कामं पण झाले. आपण टाकू दिले नाही. त्यांची फार इच्छा होती टाकायची, पण आता नैसर्गिकरित्या आपण प्रत्येकाला कसं फोटो टाकून द्यायचं. जे आपल्यावर होते ते पडले. आता इथं वादाचे मुद्दे इकडे घेऊ नका. आपण एका वादाच्या मुद्द्यावर आहोत. तू सांगे तात्पर्य काय, निवडणूक झाली, निकाल लागला, नगरसेवकांना कदाचित एवढा मोठा निर्णय एखादा कामाला थांबवण्याचा अधिकार आपण दिलेला नाही. त्यांनी ते काम आपल्या कानापर्यंत पोहोचवणं किंवा अडचण पोहोचवण्याचा आपण त्यांना विनंती केली आणि तुम्ही सगळे चांगल्या मार्गाने गेलेले आहात. विषय फार छोटा आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा दुसरा कुठलाही विकासाचा प्रश्न असू शकत नाही. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तुमच्या भागामध्ये तीच तुम्हाला मिळणार. बळजबरी कोणी येऊन आपलं रेटा लावणं, आपलं म्हणणं मांडणं आणि मी बरोबर आहे या बाबतीत आपण कधीही असं मतदारसंघामध्ये केलेलं नाही. कुठल्याही कामावर अनेक वेळेस मी देखील एखादी गोष्ट ठरवल्यावर अनेक वेळेस मलाही माघार घ्यावं लागली आणि आपल्या लोकांसाठी माघार घेणं याला कमीपणा म्हणत नाही. याला तुमच्या प्रती आमच्या परिवाराची असलेली आत्मीयता आहे. तुम्ही जे आम्हाला 40 वर्ष सांभाळलं तर हे तुमच्यासाठी आहे आणि हे सगळे कामं तुमच्यासाठी आहेत. जे कामं तुम्हाला नसतील लागत ते बळजबरी आम्ही पण करणार नाही. तर एक संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही 4 प्रमुख लोकांना बोलून मधला मार्ग आपण कसा काढू जेणे की तुम्हालाही पूर्ण समाधान होईल आणि जे दुसरे लोक आहेत ज्यांना काही थोडेफार अपेक्षा असेल की हे काम असं पण ऑफर केलं जाऊ शकतं, त्या दोघांनाही समोर समोर बोलून तो विषय आजच्या आज हा सगळा संध्याकाळी संपेल. यापुढं माझी विनंती राहील की जरी कुठं वाद असला तर एवढे सगळे पार एवढी गर्दी झाली आज ते पाण्यासाठी दादा घरची दुसरं ना घरची का झाली पाण्यासाठी वाद बोलून नाही. अहो, मीच तुम्हाला पुढे घेतो, मागे बसले होते तुम्ही. गिरणीमध्ये पाण्याच्या अभ्यासाला मागे बसू नका, पुढे आणि पुढे बघा. आम्ही लोकांचं चांगलंच केलं. नाही आणि हे वास्तविक सांगतो, हे जे 3-4 लोकांनी प्रश्न मांडले, विनायकांना, आप्पाजी आणि गंगाभाऊ, हे 3 लोक असे आहेत ज्यांनी आजपर्यंत कुठलंही तिकीट मागितलेलं नाही. यांना कुठलाही स्वार्थ नाही. हे निस्वार्थ भावनेने आमच्या पाठीमागे आहेत आणि ज्या लोकांचं कुठलाही स्वार्थ आमच्याकडे नव्हतं त्यांचे सगळं म्हणणं मान्य करणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीने करतो. त्यामुळं हे सगळे ते लोक आहेत. म्हणजे मला काही लोक आवडतात, सगळेच आवडतात असेल काही भाग, पण जे लोक ज्यांनी काय ज्यांनी कधी अपेक्षा नाही, कधी तिकीट मागणार नाही, ज्यांनी काही काम मागितलं नाही, तर आपण असे लोक जपले आणि हे सगळे ज्येष्ठ लोक आहात. तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला. उलट मला या गोष्टीचं वाईट वाटतं की एवढं विलंब केला, हा प्रश्न इथपर्यंत जाऊच तर. नाहीतर आपल्या तुम्ही सगळे एवढे सन्मान्य लोक आहात, तुम्हाला इथपर्यंत जायची आवश्यकताच नव्हती. कायदेशीर किंवा कायद्याने तुम्ही माझ्याकडे येऊनच हा विषय संपला पाहिजे होता. दुर्दैवाने मी आजारी असल्यामुळे तो वेळ देऊ शकलो नाही वेळेवर आणि मग हा विषय जास्त मोठा झाला. तर दिघे साहेब असतील आणि आम्ही सगळे नगरपालिकेचे प्रशासन, हे सगळे पदं आहेत. कोण नगराध्यक्ष आहे, कोण उपनगराध्यक्ष आहे, कोण नगरसेवक, तुमच्याशिवाय आम्हाला कोणालाच किंमत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मी भाषणातही बोलतो, हे पदं कोणाला तरी द्यायचे होते म्हणून दिले गेले, पण या सगळ्या पदांपेक्षा तुम्ही समोर बसलेले यांच्यापेक्षा मोठे आहात. हे एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो. मी एकदा यांचं म्हणणं टाळेल पण तुमचं कोणाचं म्हणणं टाळू शकत नाही, हे पण तितकंच सत्य आहे. त्यामुळे आम्ही पदाधिकारी कोण कोणत्या पदावर बसले, मी कुठे आहे, कोण कुठे आहे आणि कोण परत निवडून येणार हा विषय नंतरचा आहे. तुम्ही तुमचं म्हणणं हे सगळ्यात अंतिम आहे. याच्यामध्ये दोन्हीही बाजू, म्हणजे आजची तुम्ही बाजू मांडली आणि ज्या लोकांनी मग अशी मी तिकडे एका ठिकाणी थांबलो होतो त्यांनी त्यांची एक बाजू मांडली. तर संध्याकाळी 4 लोक बसून कडू घास आपण काढू आणि सगळ्यांना जीव पण घालतो. म्हणजे काय होईल, कारण की हा कसं आहे की आता कळत ना कळत पण दुखवले गेलेले आहेतच. तर ते देखील मला नुसतं हा प्रश्न सोडवायचा नाहीये, कारण की हे 40 वर्षाच्या संघर्षामध्ये कमवलेली संघटना आणि याच्यामध्ये एका छोट्याशा चारीमुळं वाद व्हावा असं मला अजिबात योग्य वाटत नाही. म्हणून आपण संध्याकाळी दोन्हीही विचाराचे 4 प्रमुख लोक बोलू
आणि समोर समोर सगळ्यांचा मार्ग काढून हा विषय बंद करून टाकू. आणि आज संध्याकाळी हा निर्णय होऊन जाईल. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. निश्चिंत राहा, तुमच्यापेक्षा मोठं काहीच नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि याच्या पुढे देखील कुठलाही प्रश्न असेल, तुम्ही जसं म्हणता की तुम्ही एखाद्या नगरसेवकाला सांगितलं असेल, एखाद्या प्रतिनिधीला सांगितलं असेल आणि ते काम होत नसेल, तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला सांगायचा. त्या बाबतीत अजिबात काही मनामध्ये शंका किंवा संकोच असायचं काही कारण नाही. जेवढा अधिकार नगरसेवकांचा माझ्यावर आहे त्यापेक्षा जास्त अधिकार तुमचा माझ्यावर आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हे सगळं चाललंय, नाही तर या काही गोष्टी व्हायचाही कारण नाही. दादा तेच आषाढी वारी येते, तुम्ही जशी चंद्रभागा आहे तशी तुम्ही आमच्यासाठी विठ्ठल म्हणून आले. ही 12 चारी चंद्रभागा आहे म्हणून आमची वाचवा एवढीच विनंती. आणि तुम्ही वाचवा कोण? ही आम्हाला शाश्वती द्या.